पुण्याच्या खेड तालुक्यातील क्रीडा संकुल येथे पोलीस चाचणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं पाहायला मिळतं. मी सध्या आलो आहोत राजगुरुनगरातील जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी पाहतो की संपूर्ण राज्यभरातून खरं तर जे पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहे त्यासाठी आलेले अनेक विद्यार्थी असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी पाहतो की खरं तर लेखी असेल किंवा मैदानी सराव असेल हा सराव या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो. सध्या या ठिकाणी गोळाफेक सुरू आहे आणि गोळाफेक मध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी असेल खरं तर या ठिकाणी पोलीस भरती चाचणी डेमो जो सराव आहे तो करताना या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्यासोबत प्रशिक्षक आहेत. सर मला सांगा काय नक्की प्रकरण आहे, कारण पोलीस भरतीसाठी अनेक राज्यातून जे पोलीस भरतीचं स्वप्न घेऊन या ठिकाणी विद्यार्थी आले. सर आता अलीकडच्या काळामध्ये डिजिटल चिपद्वारे मैदानी सराव घेतला जातो. त्यामध्ये महिला असेल पुरुष असेल, महिलांची आणि पुरुषांची 50 गुणांची मैदानी चाचणी असते आणि 100 गुणांची लेखी परीक्षा असते. म्हणजे 150 मार्काचं मूल्यमापन होतं आणि त्यानुसार त्यांचं मेरिट लागत असतं. आता या ठिकाणी डिजिटल चिप हा जो प्रकार आहे आपल्या ग्रामीण भागातील तरुणांच्या मनामध्ये एक भीती असते की बाबा नेमकी आपण प्रत्यक्षामध्ये भरतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी त्यांना येतात. तर मग अडचणी येऊ नये म्हणून आम्ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून गगन भराडी अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील तमाम जे 36 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये ओपन भरतीचा डेमो ठेवलेला आहे आणि यामध्ये या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी व्हावी या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भरतीचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये 100 मीटर धावणे असेल, मुलांचं 100 मीटर, मुलांचं 1600 मीटर, मुलांचं गोळाफेक, या 50 गुणांची जी मैदानी लेखी सराव चाचणी आहे. मुलींची 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक आहे. 50 मीटर मैदानीचा जो सराव आहे तो आम्ही डिजिटल चिपच्या माध्यमातून या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी तुम्ही बघता प्रशस्त ग्राउंड मध्ये आज सगळ्या पद्धतीने चालू आहे. गगन भराडी अकॅडमीची जी प्रशस्त टीम आहे, पोलीस दलामध्ये निवड झालेले गगन भराडी अकॅडमीचे जे जवान आहेत, पोलीस झालेले जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी डिटेल इन्चार्ज म्हणून काम करतात आणि आज आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती दूर करण्याचं आम्ही काम करतो. नक्की प्रामुख्याने पोलीस भरती होण्यासाठी कोणत्या अडचणीचा सामना खरं तर विद्यार्थ्यांना करावा लागतो? आता सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 100 मीटर मध्ये डिजिटल चिप हा प्रकार आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. पण मुलांना प्रत्यक्षामध्ये आपण टायमिंग वॉचवरती जे टायमिंग काढतो ते कदाचित चुकीचं होतं, पण डिजिटल चिप हे जे प्रेशर आहे ते कमी होण्याच्या दृष्टिकोनातून 1600 मीटर 800 मीटर हे जे प्रेशर आहे, मनातली जी भीती आहे ते दूर होण्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी डिजिटल चिप वापरतोय आणि त्याचा निश्चितपणे आता 20 तारखेला ग्राउंड चालू होते मुलांचे, त्याचा त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होणार आहे. सर नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर कुठेतरी डिजिटल चिपची जी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे ती भीती कुठेतरी दूर व्हावी यासाठी हा जो सराव आहे हा सराव या ठिकाणी घेतोय आणि या सरावासाठी पूर्णतः राज्यभरातून अनेक विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा प्रथमेश भैया साहेब, मी सुनील दिवे, TVN मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.